आज एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी अतिशय चांगला कारभार करते। चेअरमन जरा वेगळ्या स्वभावाचा आहे, असं तो साधा नाहीये। आणि त्या कालावधीमध्ये याच्या अगोदरही अनेक वेळेस जेव्हा सत्ता होती, सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले, पण माझा आणि त्यांचा समन्वय कधी आम्ही सोडला नाही, कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही भावना माझ्याकडे होती। म्हणून माझ्या जरी कार्यकर्त्यांनी नेहमी त्याची तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्यापासून लांब केलं नाही। आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की त्यांनी मला माझ्या हस्ते हा कार्यक्रम घेतला। माणसाला ओळखता आलं पाहिजे। आपण म्हणतो ना, हा कलाकार हे बहुत आगे जाएगा, तसं मी ओळखलो होतं। हा गणित सोपा नाही, मला गुंडाळेल, त्यामुळे मी त्याला अगोदरच गुंडाळून घेतलं। माननीय श्री विठ्ठलराव पवारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं, ते आणि अपक्ष म्हणत असताना अनेक लोकांना हे माहिती असेल किंवा भासही असेल की ते माझ्या विरोधात निवडून आले, म्हणून अनेक लोकांनी त्यांचा सत्कारही केला, अनेक लोकांनी सत्कार केला, गुलाल उधळला, फटाकेही फोडले। त्या काळामध्ये ती वेळ योग्यही नव्हती कुठलंही भाष्य करायला। अनेक लोकांना तो आनंद मिळत होता, तो क्षणिक आनंद आपण त्यांना मिळून दिला। पण आज कदाचित हा कार्यक्रम पाहताना तो आनंद जो त्या काळात त्यांनी 1 तासासाठी घेतला होता, हे दुःख त्यांना 5 वर्ष आज आपण देणार आहोत। आणि म्हणून क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सन्माननीय चेअरमन माननीय श्री विठ्ठलरावजी पवार, उपस्थित असलेले एम्प्लॉई सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कर्मचारी वृंद, सन्माननीय सर्व माझे पत्रकार मित्र, ग्रामस्थ आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी या संस्थेचे चेअरमन माननीय श्री विठ्ठलराव पवारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं। ते तसे अपक्ष पॅनल मधून निवडून आलेले आहेत। अपक्ष म्हणत असताना हे माहिती असेल किंवा म्हणून त्यांचा सत्कारही केला। आणि मी या विश्वासामध्ये जगतो की त्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तो आनंद अनेक लोक त्या काळामध्ये अनेक लोकांना तो आनंद मिळत होता, तो पण आज कदाचित हा कार्यक्रम पाहताना तो आनंद जो त्या काळात त्यांनी 1 तासासाठी घेतला होता, हे दुःख त्यांना 5 वर्ष आज आपण देणार आहोत। आणि म्हणून आम्ही या एक मताशी सहमत आहोत की ही संस्था कर्मचाऱ्यांची आहे, यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे। भविष्यामध्ये देखील ज्या काही निवडणुका होतील आणि या निवडणुकाच्या माध्यमातून जे कोणी निवडून येईल, या सगळ्या लोकांना संस्थान आणि या भागाचे आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सदैव सहकार्य या संस्थेला आणि संस्थांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला यापूर्वीही राहिलेला आहे, आजही आहे। आणि भविष्यात दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक प्रश्न हा आमच्यासाठी प्राथमिक आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण तडजोड करणार नाही। कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार हा उभा आहे आणि राहणार, या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही। मीडिया येण्याचं कारण एवढंच की जेव्हा आपण दोघं गाडगेकर साहेब एकत्रित येतो तेव्हा चांगली मोठी बातमी माझ्याकडून काही ना काहीतरी निघतच। मागच्याच आपण जेवणाचा विषय मांडला, किती हिट झालो आपण दोघं, तुमचा हसताना आणि मी बोलताना असा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला। ठीक आहे, त्याचे काय पडसाद उमटले, काही झालं, पण आज मला आभार मानायचे आहेत की गाडगेकर साहेबांचा दृष्टिकोन किती महत्वाचा, की त्यांनी साई भक्तांना देखील अन्नदान मोफत राहावं ही भूमिका कायम ठेवली आणि त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये भोजन पासची व्यवस्था केल्या कारणाने आज भक्तांनाही मोफत अन्नदान मिळतंय आणि शिर्डी ही सुरक्षित असल्याची भावना, अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं
हे गाडीलकर साहेबांना जमतं. त्यामध्ये अनेक गोष्टी बदलल्या, अनेक गोष्टी झाल्या, त्यावर मी काय भाष्य करणार नाही. पण जे काही 558 कर्मचाऱ्यांचा विषय आहे, कालही सुनावणी होती. तो सीए त्या ठिकाणी दुर्दैवाने किती जरी आपण प्रयत्न केला, वकिलांची फी चालूच आहे. 3 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वकिलांची फी या सगळ्या प्रक्रिया चालूच आहेत. पण पुढच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये आम्ही असं एक प्रयोजन आणत आहोत जेणे की हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुटेल. ते काही मी अधिकृतपणे सांगणं योग्य नाही. जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समक्ष या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत. संस्थांच्या विकासामध्ये ज्या काही अडीअडचणी येत आहेत या संदर्भात सविस्तर जे काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया झाल्यानंतर आपोआप लोकांना कळेल. पण मला असं वाटतं की हा विषय 2 महिन्यापेक्षा जास्त लांबणार नाही आणि 2 महिन्यात हा सगळा प्रश्न मार्गी लागलाच आहे. केलं असे या एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सन्माननीय चेअरमन माननीय श्री विठ्ठलरावजी पवार, उपस्थित असलेले एम्प्लॉईज सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कर्मचारी वृंद, सन्माननीय सर्व माझे पत्रकार मित्र, ग्रामस्थ आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी या संस्थेचे चेअरमन माननीय श्री विठ्ठलराव पवारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं. ते तसे अपक्ष पॅनल मधून निवडून आलेले आहेत आणि अपक्ष म्हणत असताना अनेक लोकांना हे माहिती असेल किंवा भासही असेल की ते माझ्या विरोधात निवडून आले, म्हणून अनेक लोकांनी त्यांचा सत्कारही केला. आणि मी या विश्वासामध्ये जगतो की ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तो आनंद त्यांना मिळून दिला गेला पाहिजे. अनेक लोकांना असं वाटलं की विखे पाटील साहेबांच्या विरोधातला पॅनल सत्तेमध्ये आला, अनेक लोकांनी सत्कार केला, गुलाल उधळला, फटाकेही फोडले. त्या काळामध्ये ती वेळ योग्यही नव्हती कुठलंही भाष्य करायला. अनेक लोकांना तो आनंद मिळत होता, तो क्षणिक आनंद आपण त्यांना मिळून दिला. पण आज कदाचित हा कार्यक्रम पाहताना तो आनंद जो त्या काळात त्यांनी 1 तासासाठी घेतला होता, हे दुःख त्यांना 5 वर्ष आज आपण देणार आहोत. आणि म्हणून आम्ही या एक मताशी सहमत आहोत की ही संस्था कर्मचाऱ्यांची आहे. यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे. भविष्यामध्ये देखील ज्या काही निवडणुका होतील आणि या निवडणुकाच्या माध्यमातून जे कोणी निवडून येईल या सगळ्या लोकांना संस्थान आणि या भागाचे आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सदैव सहकार्य या संस्थेला आणि संस्थांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला यापूर्वीही राहिलेला आहे, आजही आहे आणि भविष्यात दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक प्रश्न हा आमच्यासाठी प्राथमिक आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण तडजोड करणार नाही. कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार हा उभा आहे आणि राहणार. या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. मीडिया येण्याचं कारण एवढंच की जेव्हा आपण दोघं गाडीलकर साहेब एकत्रित येतो तेव्हा चांगली मोठी बातमी माझ्याकडून काही ना काहीतरी निघतच. मागच्याच आपण जेवणाचा विषय मांडला, किती हिट झालो आपण दोघं. तुमचा हसताना आणि मी बोलताना असा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला. ठीक आहे, त्याचे काय पडसाद उमटले, काही झालं, पण आज मला आभार मानायचे आहेत की गाडीलकर साहेबांचं दृष्टिकोन किती महत्वाचा की त्यांनी साई भक्तांना देखील अन्नदान मोफत राहावं ही भूमिका कायम ठेवली आणि त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये भोजन पासची व्यवस्था केल्या कारणाने आज भक्तांनाही मोफत अन्नदान मिळतंय आणि शिर्डी ही सुरक्षित असल्याची भावना, अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं हे गाडीलकर साहेबांना जमतं. त्यामध्ये अनेक गोष्टी बदलल्या, अनेक गोष्टी झाल्या, त्यावर मी काय भाष्य करणार नाही. पण जे काही 558 कर्मचाऱ्यांचा विषय आहे, कालही सुनावणी होती. तो सीए त्या ठिकाणी दुर्दैवाने किती जरी आपण प्रयत्न केला, वकिलांची फी चालूच आहे. 3 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वकिलांची फी या सगळ्या प्रक्रिया चालूच आहेत. पण पुढच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये आम्ही असं एक प्रयोजन आणत आहोत
ज्यांनी की हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सुटेल, ते काही मी अधिकृतपणे सांगणं योग्य नाही. जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समक्ष या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत. संस्थांच्या विकासामध्ये ज्या काही अडीअडचणी येत आहेत या संदर्भात सविस्तर जे काही प्रक्रिया होणार आहे ती प्रक्रिया झाल्यानंतर आपोआप लोकांना कळेल. पण मला असं वाटतं की हा विषय 2 महिन्यापेक्षा जास्त लांबणार नाही आणि 2 महिन्यात हा सगळा प्रश्न मार्गी लागलाच आहे. तयार आपण दिलाय, ऑर्डर आपण दिलाय, तर त्या ऑर्डर अंमलात आणण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. असा एकही शब्द नाही जो आपण पूर्ण केलेला नाही. साईबाबांच्या थीम पार्कची कामाची सुरुवात आपण झालेली पाहिली. सोमवारी माननीय नामदार साहेबांच्या हस्तेच MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचं ज्या ठिकाणी आपण शब्द दिला होता की या देशातला सगळ्यात मोठा डिफेन्सचा कारखाना आपण शिर्डी MIDC मध्ये सुरू करू, त्याचं भूमिपूजन देखील सोमवारी आपण करणार आहोत. तर असं एकही गोष्ट नाही. जनावरांचं मेडिकल कॉलेज आज रिअप्रोप्रिएशन मध्ये गाडीकर साहेब आपण 80 कोटी रुपये मिळून दिले. आता ते कॉलेज पूर्ण गतीने काम सुरूही आहे आणि पूर्ण होणार. ऍडिशनल कलेक्टर ऑफिसचं काम चालू आहे, थीम पार्कचं काम. आणि मी आभार मानेल संस्थांचे की गाडीकर साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला की यार साहेबांनी एक काम हाती घेतलंय साईबाबांसाठी थीम पार्कला 40 कोटी रुपये शासन देते, पण संस्थांचं याच्यामध्ये योगदान नाही हे माझ्या मनाला पटत नाही. तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या. आपण शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने 30 कोटी रुपयाचा इंडोर थीम पार्क त्याच जमिनीवर संस्थांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. मला विश्वास आहे की संस्थांनी ते 30 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर 100 कोटी रुपयाचा थीम पार्क एकदा उभारल्यावर आपोआपच साई भक्त या ठिकाणी राहायला सुरू करतील, असं माझं व्यक्तिगत प्रयत्न. आता आम्ही आलोच आहे तर गाडीकर साहेब तुम्ही आहात तर एखादी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट झाली पाहिजे. त्याशिवाय काय हे आमचे पत्रकार मित्र देखील त्या ठिकाणी माझ्या मागे असतात की काहीतरी तुम्ही बोला नाही तर बातमी कशी हो. माझी आपल्याला विनंती आहे, पहा तुम्ही त्याच्यावर अंमल आणू शकता की नाही. आपण जेव्हा संस्थान चालवतो साई भक्तांची जबाबदारी संस्थांची आहे, पण त्याचबरोबर इथं असलेल्या सगळ्या ग्रामस्थांची, हॉटेल व्यावसायिकांची जबाबदारी आपली आहे. आपण जर तिरुपतीला पाहिलं तर तिरुपतीला जे काही पास सिस्टम आहे दर्शनाची, प्रत्येक व्यक्तीला पास हा पहाटे 4चाच मिळतो. त्याला दिवसभर VIP दर्शन अजिबात नसतं. आपण जाऊन पहा, आपण गेलेलाही आहात. आणि इथं जेवढे लोक तिरुपतीला जातात तुम्ही जर पाहिलं असेल, आणि तिरुपतीचा उल्लेख मी यासाठी करतो कारण की 2च मोठे देवस्थान या देशामध्ये आहेत. पहिलं तिरुपती आणि दुसरं साईबाबांचं हे देवस्थान आहे. तिरुपतीमध्ये कोणीही VIP दर्शनसाठी गेलं तर पहाटे 4 शिवाय त्याला VIP पास मिळत नाही, त्याला मुक्कामच करावा लागतो. तुम्ही देखील अशी काही व्यवस्था करा ज्या ठिकाणी साई भक्तांना मुक्कामच करावा लागेल, जेणे की इथली अर्थव्यवस्था गतिशील. यामध्ये गैर काहीच नाही, यामध्ये गैर काहीच नाही. मी नेहमी म्हणतो की मला प्रश्न मांडायचा आहे, साई भक्तांची जबाबदारी जेवढी आमदाराची आहे त्यापेक्षा कदाचित 1 पटीने जबाबदारी आमदाराची या स्थानिक लोकांची आहे. आणि मी स्थानिक लोकांचे प्रश्न मांडत राहणार. माझी आपल्याला विनंती आहे की तिरुपतीच्या पासच्या धर्तीवर शिर्डीच्या पासचा अभ्यास व्हावा, आपण अभ्यास मांडावा. आणि जर आता नाईट लँडिंग 1 एप्रिल पासून सुरू होते, त्यामुळे रात्री फ्लाईट यायला अडचण नाही. मग जर तिरुपतीला फक्त VIP दर्शन रात्रीच आहे तर मग आपलं हे दिवसभर चालतं. म्हणजे VIPच नाही, याच्यामध्ये आपले अनेक VIP आहेत, जे अनेक लोक, म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, जेव्हा मी कधी कधी साई भक्तांना भेटतो ते असे नाव मला सांगतात की अरे वो इसको जानते, उसको जानते, इसको जानते. जे लोक माझ्याकडे अर्ज घेऊन येतात कामाचे त्यांचे नाव काय सांगते. तर हे जे काही बाबांच्या नावाखाली काही लोकांनी धंदा मांडला आहे, आणि भक्तांना देखील कुठली अडचण नसावी. आणि रुटीन भक्त जे दर्शन सामान्य लोक येतात, जे नॉन VIP आहेत, त्यांना कंटिन्यू चालू द्या. पण जो VIP आहे त्याला थोडस आपण त्या ठिकाणी काहीतरी तिरुपती धर्तीवर जर करू शकला तर मला विश्वास आहे की या ठिकाणी दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. माझी दुसरी विनंती गाडीकर साहेबांनी मान्य करत आज शिर्डी शैक्षणिक संकुलमध्ये आपल्या सगळ्या मुलांना आपण पहिलं कोचिंग क्लास सुरू केलं.
क्रॅश कोर्स आता त्यांनी सुरू केला 45 दिवसाचा आणि नियमित 2 वर्षाचं कोचिंग क्लासची सुरुवात देखील संस्थांच्या माध्यमातून लवकर करण्यात आहे. आणि जे स्वप्न आपण पाहिलंय की या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून त्या शिर्डी साईबाबा संस्थांच्या संकुलामध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा मुलगी आता या कोचिंग क्लासच्या माध्यमातून MPSC आणि UPSC ची तयारीला लागेल. म्हणजे आपल्या शिर्डीच्या एक सामान्य लक्ष्मीनगरतून निघणारा मुलगा कलेक्टर तहसीलदार होऊ शकतो. हे स्वप्न जे आपण पाहिलं ते गाडीलकर साहेब आणि संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर संस्थान काम करतंय. चेअरमन जर्मन भाषा जर्मन शिकू नका, जर्मनी नका पाठवू. लोक मतदारसंघातच राहू द्या. मतदार आमचे सगळे चांगले, त्यांना कुठे बाहेर पाठवू नका, इथंच राहू द्या. हे गेले तर दुसरे येतील. नवे आल्या लोकांना काही माहित नाही आपण काय केलंय 50 वर्ष. जुने लोक आमचे चांगले आहेत, त्यांना इथंच सोय करू आपण. MIDC मध्ये रोजगार उपलब्ध होईल, थीम पार्क मध्ये रोजगार उपलब्ध होईल. पुढच्या 2 वर्षामध्ये या शिर्डी विधानसभेमध्ये दिलेला शब्द आणि रोजगाराची संधी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही प्रामाणिकतेने पार पाडू, या बाबतीत कुठलीही शंका नाही. मात्र या सगळ्या प्रश्नांवर आज एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी अतिशय चांगला कारभार करते. चेअरमन जरा वेगळ्या स्वभावाचा आहे, असं तो साधा नाहीये. आणि त्या कालावधीमध्ये याच्या अगोदरही अनेक वेळेस जेव्हा सत्ता होती, सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले, पण माझा आणि त्यांचा समन्वय कधी आम्ही सोडला नाही. कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही भावना माझ्याकडे होती. म्हणून माझ्या जरी कार्यकर्त्यांनी नेहमी त्याची तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्यापासून लांब केलं नाही. आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की त्यांनी मला माझ्या हस्ते हा कार्यक्रम घेतला. माणसाला ओळखता आलं पाहिजे. आपण म्हणतो ना हा कलाकार हे बहुत आगे जाएगा, तसं मी ओळखलो होतं. हा गडीला सोपा नाही, मला गुंडाळेल, त्यामुळे मी त्याला अगोदरच गुंडाळून घेतलं. आणि संस्थांच्या हिताचं काम. आणि म्हणून आता तुम्हाला लक्षात आलंय, तुम्ही कोणाला जरी मतदान टाकलं तरी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला पाडव्याचे मीच येणार हे पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही आता मोकळे झालेला आहात. तुम्ही भविष्यात कोणालाही मतदान टाका, पण पाडव्याला गाडीलकर साहेब तुम्ही आपण सगळेजण इथंच असणार, हे बाबतीत काय आता प्रश्न बदललेला नाही. मी अनेकांना म्हणतो 30 वर्ष आपल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळत गेली. साहेबांना संधी मिळाली, मंत्रिपदाची संधी मिळाली. दर 5 वर्ष एक नवा माणूस येतो, आपडतो निघून जातो, आपडतो निघून जातो. मला परवा एक विरोधक भेटला साकुरीचा. म्हटलं आता थांबून घे बाबा, काय 30 वर्ष झाले तू डोकं लावून राहिला, आता किती वर्ष लावणार? गावाच्या विकासासाठी आता त्रास द्यायचं बंद करा. विकास झाला पाहिजे, सकारात्मकता दिसली पाहिजे, विरोधाला तत्वज्ञ विरोध पाहिजे. फक्त एखादा प्रकल्प आणला काहीतरी विरोध करायचा याला काय अर्थ नाही. आजही आपण गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अतिक्रमण निघाले. वर्षानुवर्ष राहिलेले अतिक्रमण नुसते काढले नाही, पण आज त्यांना चांगले घर देण्याची सुद्धा मुभा माननीय तत्कालीन महसूल मंत्री आणि आजचे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण दूर आहे. अनेक मीडिया बांधवांनी अतिक्रमण धारकांचे इंटरव्ह्यू घेतले, अनेक व्यथा आपण त्यांच्या मांडल्या. माझी आपल्या विनंती आहे की अतिक्रमण धारकाची व्यथा घेताना त्या व्यथेवर नेत्याचं उत्तर सुद्धा घेतलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये जेवढे अतिक्रमण धारक आज बेघर झालेले आहेत, पुढच्या 2 महिन्यामध्ये प्रत्येकाला घर देण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि मी ते पूर्ण करणार. या बाबतीत कुठली शंका नाही. पण एकच अट आहे गाडीलकर साहेब, की ज्या लोकांवर 302, 307 बलात्कार आणि अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखल आहे त्यांना कोणालाही मी जागा देणार नाही. हा निश्चय आपण केला आणि त्या निश्चयावर मी ठाम आहे. तिच्या माणसाला यापुढे शिर्डीमध्ये जागा नाही, ही भूमिका आज आहे, यापुढेही राहणार. माणसाची ओळख जाती धर्मावर नाही, पण जो तो गुन्हेगार असेल, मग तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला कुणीही जागा देता कामा नये. हा या ठिकाणी जाहीर आदेश मी आपल्या कार्यकर्त्यांनाही दिला, नगरपालिका प्रशासनालाही दिला. कारण की यापुढे गुन्हेगारीला माफी नाही. आणि शिर्डी साफ करायचा जो पिढा आपण उचलला, त्याची सुरुवात आपण केली. त्याचं दुर्दैवाने आपल्या आज दिलेल्या तुम्ही चेकमुळे काही पुनर्वसनाचा प्रयत्न होईल, पण आज त्या कुटुंबावर जी बितली ते आपल्या संयमाचं दुर्दैवाने लोकांनी फायदा घेतला. आपण संयमी धोरण केलं. 12चारीमध्ये पण पूर्ण 12चारी मोकळी केली. लोक म्हटले अतिक्रमण तोडताय, तर पत्रकारांना माझी विनंती की तुम्ही हे नका दाखवू. जर आम्ही तोडतोय
तर तिथं 302 वाले किती, हा कागद माझ्याकडून घेऊन जा. तिथं आज 3 टपऱ्या उभ्या आहेत. परवा 6 वाजता पोलीस स्टेशनला पोलीस पाठवली, अवैध दारू विक्री चालू होती. उद्या त्या सगळ्या टपऱ्या उघडून फेकणार आहे. ही कारवाई थांबणार नाही. जोपर्यंत माझी या मतदारसंघातली बहीण सुरक्षितपणे 12 वाजेपर्यंत मोकळं फिरू शकत नाही, तोपर्यंत सुजय विखे थांबणार नाही. हा संकल्प मी घेतला आणि या शेवटपर्यंत मी पूर्ण करणार. मला काय फरक पडत नाही कोण माझ्याबद्दल काय लिहित आहे. माझ्या मागे लोक आहेत, मला माहिती, आणि मी माझ्या बहिणींसाठी करतोय, दुसऱ्या कोणासाठीच नाही. राहत्यामध्ये 340 गट नंबर आहे. अमरधामच्या शेजारी अतिक्रमण आहे. महाराष्ट्र शासनाचा उतारा होता, त्यांना कधीच नोटीस नाही निघाली. परवा बनकर वस्तीवर जाणाऱ्या एका आमच्या बहिणीचा हात कोणीतरी पकडला, लगेच नोटिसा काढल्या. या गोष्टीला माफी नाही. आणि तुम्हाला आजही सांगतो की काहीही झालं तरी सुद्धा शिर्डी सुरक्षित राहणार. गुंडागर्दी बंद, अवैध धंदे बंद. अगोदर आम्ही भाषण केले, पण दुर्दैवाने अंमलात आणण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता. आता मला वेळ आहे. आता एक 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 बरोबर बंदोबस्त करत चाललोय. आणि एक स्वच्छ आणि सुंदर शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या माध्यमातून, एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपलं योगदान या शिर्डीला विकसित करण्यासाठी द्यावं. आपल्या सगळ्यांना परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने पाडव्याच्या शुभेच्छा देतो. येणार हे नवं वर्ष आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आपलं आयुष्य झालं आता. तुम्ही काय 50 गाठले चेअरमन, किती झाले तुम्ही? 50च्या पुढं मी 45-43 झालो. माझा मन का सरकला वरचं, मी आता पाण्याचा पट्टा लावतो. आपलं आता आटोपलं. हे सगळे बसलेले एक एक काळ काढला, पण आपल्या मुलांना आपण काय देत आहोत यासाठी आपल्याला काम करायचं. शिर्डीचं भविष्य हे उज्ज्वल पाहिजे. गरिबांचे मुलं हे शिकले पाहिजेत, चांगले दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक गोष्टी मतदानासाठी आपण करू शकत नाही. मतदानाच्या पलीकडे जाऊन समाजहिताचं काम झालं पाहिजे. आणि जेव्हा समाजहिताचं काम होतं, मतदान आपोआप पडतं. ही या शिर्डी विधानसभा मतदारसंघाची रचना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी लावली आणि तीच आपण पुढे घेऊन जाणार आहोत. परत एकदा आपण सर्वजण आलात. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माननीय अध्यक्षा, माननीय CEO साहेब, कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून सर्वच प्रशासकीय अधिकारी अतिशय उत्कृष्ट काम करतायत. काही तकनिकी अडचणी आहेत, त्या तकनिकी अडचणी पुढच्या 2 महिन्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की लवकरच सुटेल. आता याचा अर्थ कोणी काही वेगळा काढू नका. कोणी म्हणाल आता असं होईल तसं होईल, काहीच तुम्हाला माहितच नाही की काय होणार आहे. अचानक जेव्हा कागद निघेल तेव्हा तुम्ही म्हणाल अच्छा हे होणार होतं. त्यामुळे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही आम्ही काय करणार आहोत. पण पुढच्या 2 महिन्यामध्ये या तांत्रिक अडचणी सगळ्या सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचललंय. त्याची मीटिंग आणि या सगळ्या प्रक्रिया चालत राहणार. जसं गनिमी काव्याने आपण ऑर्डर काढल्या, तसंच गनिमी काव्याने सुद्धा हा प्रश्न मार्गी लागला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आपण आहोत. तर मी निश्चित सांगेल गनिमी काव्यामुळे मला जे की राहुरीमध्ये झालेली घटना त्याचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निषेध करतो. आणि जरी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याची विटंबना केली असेल त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या वतीने प्रशासनाला करतो. मला विश्वास आहे की लवकरात लवकर ते आरोपी पकडले जातील. पण अशा घटनेचा निषेध करत परत एकदा आपल्या सगळ्यांना येणारं नवं वर्ष अतिशय आरोग्यदायी आणि समृद्धीदायी जावं एवढीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. कामगारांनी घाबरू नये. मी दिलेला शब्द मला आठवतो. तुम्ही काळजी करू नका. विश्वास ठेवून पुढे चला. विश्वास ठेवल्याशिवाय काहीच होणार नाही. माझ्याकडे पहा, मी इथंच आहे. मी कुठे पळूनही गेलेलो नाही. मी तुमचं काम करणार, 2 महिन्यात करणार हा शब्द आहे. विसरू नका. 100% होणार. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. सभासद होईल ते आता पाहू. नाही नाही असं कसं, पहिली निवडणूक स्वस्तच असते, नंतर खर्च वाढतो. अजून कळायचंय त्याला. पण परत एकदा सगळ्या संचालक मंडळाचे देखील मनापासून आभार की आपण मला निमंत्रित केलं आणि आपल्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी या नात्याने आणि संस्थांच्या नात्याने आमचं सहकार्य सदैव आपल्या एम्प्लॉई सोसायटीला राहील. या बाबतीत कुठली शंका असायचं काही कारण नाही. परत एकदा आपण सगळेजण आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. पाडव्याच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय, मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत, गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.